नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. ATMमध्ये पैसे काढायला गेलो. त्यामध्ये 3 भाषांचे ऑप्शन आले, इंग्लिश, हिंदी आणि वऱ्हाडी. मी वऱ्हाडी निवडली तर ATM मशीनवर मेसेज आला, तू या गयाची शपथ खातो बे, तू या खात्यात जयर खायले बी पैसे नाही ले. वन विभाग को एक अर्जी मिली, हमारे घर की शेरनी पर कार्यवाही कर सकते हैं क्या? वन विभाग से जवाब मिला, जब लाए थे तब वन विभाग से NOC ली थी क्या? अर्जीकर्ता का जवाब, महोदय हम तो बकरी लाए थे, शेरनी कब बन गई मालूम ही नहीं पड़ा. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक मित्र दुसऱ्या मित्राला मेसेज करतो, वुड यू लाईक टू हॅव कॉफी इन द इव्हनिंग टुडे? दुसरा मित्र, मी तुला 1000 वेळा सांगितलं आहे की तुझी इंग्रजी सुधारव म्हणून. पहिला मित्र, आता यात काय चुकीचे आहे? दुसरा मित्र, यात विस्कीचं स्पेलिंग पूर्णपणे चुकीचं आहे. बायका 100 रुपयाची चप्पल जरी आणली तरी सर्व एरियात सांगत फिरतात, मी शॉपिंग केली म्हणून. बिचारे नवरे 1000 रुपयाची दारू पिऊन आले तरी घरी येऊन गुपचूप झोपतात. ह्यालाच म्हणतात साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. आज पापा के साथ बाइक पे मार्केट जा रहा था, गलती से मुंह से निकल गया, देख भाई क्या माल जा रही है. फिर क्या था, रास्ते में ही कूट दिया बापू ने. पुलिस, ओए तूने पपीते बेचने वाली को किस क्यों किया? सरदार, सर मैं भी क्या करता, वो इतनी देर से मेरे घर के बाहर चिल्ला रही थी, पपीते ले लो, पपीते ले लो. एक दिन संता के घर चोर आ गया. संता जी ने देख लिया तो चोर भागा. संता भी चोर के पीछे भागा. भागते भागते चोर से आगे निकल गए और बोला, एक तो चोरी और ऊपर से हमसे रे. मॉम, सोफा लेटने के लिए नहीं बैठने के लिए होता है बेटा. सन, हाँ तो चप्पल भी मारने के लिए नहीं पहनने के लिए होती है. एक और पड़ी. ज्याप्रमाणे आज 9वी-10वीची मुलं मुली प्रेमात पडतायत, त्यानुसार असं वाटतंय आधीचे लोक चुकीचे नव्हते जे बालविवाह करत होते. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरायचं नाही. हाईप पण नक्की करा, म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.